देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। तर स्वतःच्या तर्कसंगत बुद्धीला जे पटत असेल त्यावर विश्वास ठेवा असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेबांचे पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, जे आपल्या दोह्यांमध्ये म्हणतात आणि तो दोहा मला खूप आवडतो म्हणून प्रत्येक ठिकाणी म्हणते, जिंदा बाप को रोटी ना दे मरे बाद पछताए, मुट्ठी भर चावल छत पर फेके कौवा बापू पुकारे। या दोह्यातून अंधश्रद्धेवर प्रहार करणारे बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीर, जे आपल्या अखंडात लिहितात, बुद्धाने खोड मोडली कीर्ती जोडली सर्व जगात असे अखंडात सांगणारे बाबासाहेबांचे तिसरे गुरु राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा फुले, जे आपल्या काव्यामध्ये म्हणतात, ग्रंथाचं महत्व पटवून देताना, थोडे दिन मद्य वर्ज्य करा, मद्य म्हणजे दारू, थोडे दिन मद्य वर्ज्य करा, वर्ज्य करा म्हणजे सोडा, थोडे दिन मद्य वर्ज्य करा, पैसा ठेवा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचून मनी शोध घ्यावा, देऊ नका थारा वैर भावा असे ग्रंथाचे महत्व आपल्या काव्यात पटवून सांगणाऱ्या विद्येची खरी माता ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, ज्या माऊलीने पुरुषाचा एकही आधार न घेता कुटुंबातील स्वतःच्या मुलीचं, जावयाचं, मुलाचं, नवऱ्याचं, सासऱ्याचं सर्व मरण पचवले आणि सतत 29 वर्ष होळकर घराण्याची धुराजीने खांद्यावर सांभाळली न डगमगता अशी वीरांगना अहिल्यामाई होळकर, ज्या माऊलीने अंधश्रद्धेची सावली न पडू देता स्वतःचा मुलगा घडवला अशी राजमाता राष्ट्रमाता जिजाई, आणि ज्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करत ज्या अमावस्येला अशुभ मानणारे लोक होते त्यांना सिद्ध करून दाखवलं। अमावस्येच्या दिवशीच अनेक लढाया सर करणारे, चढणारे, युद्धांची सुरुवात करणारे, शत्रूला गाफील ठेवून असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आणि ज्या बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या अभंगाची ओढ लिहिल्याशिवाय पुढची सुरुवात करत नव्हते असे जे आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर प्रहार करताना म्हणतात, अंधश्रद्धेवर प्रहार करताना म्हणतात, अंगा लावून या राख डोळे झाकून करीती पाप, डावून वैराग्याची कळा आणि भोगी विषयांचा सोहळा असे सांगणारे संत तुकाराम महाराज, जे आपल्या ग्रामगीतेत म्हणतात, बुद्धाचा प्रचार हा प्रभावशाली होता, बुद्धाचं महत्व ज्यांनी आपल्या ग्रामगीतेत पटवून सांगितलं, तलवार न घेता हाती बुद्ध राज्य करी जगावर, त्याचे कारण एक प्रचार प्रभावशाली असे ग्रामगीतेतून सांगणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्या संत महापुरुषांनी आजच्या ST SC OBC VJNT SBC मायनॉरिटीसाठी आणि ह्या भारतवासियांचं कल्याण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, खर्ची घातलं, वेळ प्रसंगी जीवही गमावला, त्या सर्व संत महापुरुषांना, महानायकांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते। नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती झाली आणि नुकतीच 1 मेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती। या दोनही महामानवांना त्यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना गाववासियांना शुभेच्छा देते।
इथे बोलत असताना मला एक शब्द वारंवार खटकत होता की एक वेळ अशी होती निसर्ग हा कार्यक्रम होऊ देतो की नाही अशी भीती वाटायला लागली होती, पण मात्र सत्याच्या पुढे निसर्गालाही हात टेकावे लागले, त्यालाही ह्या विचारापुढे नतमस्तक व्हावं लागलं आणि येणारं वादळ शांत झालं. दुसरी गोष्ट अशी की छोटस गाव 5 घरं इथे नुसते 5 घरं नाहीत. या गावामध्ये जेव्हा प्रवेश केला, इथे बसली समोर दिसलेली गर्दी, विचार मंचावरील संपूर्ण मान्यवर मंडळी, या ठिकाणी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा भारत ह्या चिखली गावात दिसला. हा कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्या दिवशी बाबासाहेबांची जयंती ह्या सर्व देशातील सर्व समाज घटक एकत्र होऊन ज्या ठिकाणी साजरा करतो, तो ठिकाण म्हणजे भारताच्या नवीन पायाभरणीचा तो देश आहे, हे म्हणायला हरकत नाही. या आयोजकांमध्ये भीमरावजी पाटील, ज्ञानेश्वर काळे, अरविंदजी गारघाटे, बंडूजी धनविजय, रक्षाताई पाटील, अवी पाटील, संदेश धनविजय, स्वाती धनविजय, मनीष पाटील, आर्यन सोमकुवर, प्रतीक मेश्राम, शैलेश फुलझेले, नितीन काळे, अमोल भोयर आणि समस्त गावकरी मंडळी, तुम्हा सर्वांनी जे नावं घेतले तेवढेच नाही तर ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावलेला आहे, ते सर्वचे सर्व घटक भगवान बुद्धांना आणि बाबासाहेबांना मानणारे आहे. म्हणून आज आम्ही एकजुटीने या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. भगवान बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे ज्ञान. वेळेच्या अभावाने अवघ्या काही मिनिटातच मी संपवणार आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान, तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे विचार, प्रवाह, डबकं नाही. डबक्यामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याला दुर्गंधी येते, ते उपयोगाचं राहत नाही. पण मात्र बुद्धाचा विचार हा प्रवाह आहे, तो वाहता असतो, एकापासून दुसऱ्यापर्यंत तो पोहोचता करतो. तुमच्या लक्षात येत असेल, जेव्हाही आपल्या देशाचे पंतप्रधान इथे काही बोलत असेल देशामध्ये, पण मात्र जेव्हा विदेशामध्ये जातात तेव्हा मात्र तिथल्या राष्ट्रप्रमुखांना आपण स्वतः जाऊन त्यांना सांगतात हम भगवान बुद्ध के देश से आए हैं. याच्यावरूनच विचार येतो की ही भूमी कोणाची आहे. जेव्हा विदेशी पाहुणे आपल्या देशात येतात, इव्हन अंबानीची पत्नी जेव्हा फॉरेनला गेली होती, अमेरिकेत गेली होती, तिथे सुद्धा ती उद्योगपतीची पत्नी जाऊन सांगते की मैं भगवान बुद्ध के देश से आई हूं. जेव्हा दुसरे पाहुणे आमच्या देशामध्ये येतात तेव्हा आपल्या देशाचेच पंतप्रधान त्यांना भेट म्हणून भगवान बुद्धाची मूर्ती देत असतात. यावरून विचार करता येते की तोंडात कोणाच्याही काही असेल, मनात काही असेल, पण मात्र हा शांततेचा मार्ग तो झरा अवलंबल्याशिवाय पुढे पाऊल टाकू शकत नाही. आणि देश, या देशाची मुळात ओळख काय आहे ती ओळख करून दिल्याशिवाय राहू शकत नाही, ही वास्तविकता आहे. मग भगवान बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, ते एका प्रयोगाने मी तुमच्या समोर सादर करते. बंद झालं का माहिती, पेटवा. परत कापूर पेटवला, एका हातातून दुसऱ्या हातात जळता कापूर मी तोंडात टाकला. आपण अनेक ठिकाणी हा प्रयोग बघितलेला असेल. मला तुमच्या समोर करून दाखवण्याचा उद्देश हा आहे की धम्म म्हणजे सायन्स, धम्म म्हणजे विज्ञान, धम्म म्हणजे तर्कसंगत विचार करण्याची शक्ती.
आता याच्यामध्ये सायन्स आहे. आम्हाला लहान असताना आम्ही हे प्रयोग खूप पाहायचो, घरी मांत्रिक वगैरे यायचे, तेव्हा अर्थ समजत नव्हता. पण मात्र शिक्षणानं वैचारिक बदल होतात. शिक्षणाने माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो, तर्कसंगत विचार करतो. मग याचं सायन्स काय आहे? कापूर आपण हातावर जाळतो, आपली त्वचा ही ओलसर असते, आपल्या त्वचेवर अनेक त्वचेचे थर असतात. जोपर्यंत ती त्वचा ओलसर असते तोपर्यंत आपल्याला चटके बसत नाही. जेव्हा हाताला चटके बसायला लागतात तेव्हा एका हातावरून दुसऱ्या हातावर तो कापूर घेतला जातो. जेव्हा दोन्ही हातावरचे चटके म्हणजे आर्द्रता म्हणजे ओलसरपणा जेव्हा ती निस्तव शोषून घेते तेव्हा त्वचा कोरडी पडते, आग व्हायला लागते तर हाताची, तेव्हा आपण पटकन तो कापूर, पेटता कापूर तोंडात टाकला जातो. तोंडात टाकल्यानंतरही तोंड आपलं ओलसर असते आणि त्यामुळे त्याचे चटके जाणवत नाही. आणि जसं तोंड बंद केल्या जाते तसाच कापूर विझतो. कारण आम्हाला विज्ञान सांगतं की ज्वलनास ऑक्सिजनची आवश्यकता असते. भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे की कोणी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. मी सुद्धा सांगत असेल त्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, तर स्वतःच्या तर्कसंगत बुद्धीला जे पटते त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्टींच्या मागे सायन्स दडलेला आहे, विज्ञान दडलेलं आहे. पूर्वी आम्ही लहान असताना आमचे आई वडील म्हणायचे की कोणाची अवस्था जर बिकट असेल, दिसत असेल, दुर्धर आजारांनी ग्रस्त असेल, अजून हाल होत असेल, तर आमचे आई वडील त्यावेळेस म्हणायचे, प्रश्न विचारायचो की हा व्यक्ती असा का होता, याला हा असं का झालं याला. तेव्हा आमचे आई वडील म्हणायचे यानं मागच्या जन्मात पाप केलं म्हणून त्याला या जन्मात ही शिक्षा भेटत आहे. जेव्हा आता बुद्ध वाचला तेव्हा माहित झालं की माणसाने मागच्या जन्मात केलेल्या पापाचा हिशोब इथे द्यायची गरज नाही. ह्या जन्मात माणूस जसा वागेल तशीच शिक्षा त्याला मिळेल. कर्म जसं करेल, चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळेल. म्हणून हल्ली लोकांच्या तोंडातून निघते, बापू मागच्या जन्मात काय केलं त्याच्याशी देणं घेणं नाही, तू जर मात्र ह्या जन्मात चुकीचा वागला, चांगले कर्म केले नाही, चांगले कामं केले नाही, तर नक्कीच त्याचे ह्याच जन्मात मरण्याच्या आधी तुला त्याचे फळ भोगावे लागणार आहे, त्याचे दुष्परिणाम चांगले वाईट भोगावे लागणार आहे. हे बुद्धाने सांगितलं. बुद्धांचं तत्वज्ञान वाचताना माझ्या घरी माझे आई बाबा जेव्हा जेवण करायचे तेव्हा जेवण करायच्या आधी सगळ्या ताटातल्या अन्नाचे तुकडे काढून ताट खाली टाकायचे आणि त्याच्यानंतर पाणी फिरवायचे आणि त्याच्यानंतर पहिला नंतरचा घास आपल्या तोंडात टाकायचे. माझ्या आई बाबांना विचारलं की तुम्ही हे असं का करता. लहानपणी प्रश्न विचारायची सवय होती, आगळं वेगळं दिसलं की प्रश्न विचारायचे. तेव्हा आई बाबा म्हणायचे हा नमस्कार हा देवाला आहे, देवाला ते पहिलं नैवेद्य खाऊ घातले जाते. पण जेव्हा मी भगवान बुद्ध आता वाचला तेव्हा मला त्याचा अर्थ भगवान बुद्धाच्या लिटरेचर मध्ये दिसला की भगवान बुद्धांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्याप्रमाणे ह्या पृथ्वीवर माणसाला जगण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणेच या पृथ्वीवर जी छोट्यात छोटी सजीव सृष्टी असेल तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्या सजीव सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी माणूस आपल्या ताटातलं अन्न त्या किडे माकोडे मुंग्या ज्या राहायच्या त्यांच्यासाठी ते टाकायचे. म्हणजे बुद्धांनी त्यांनाही जिवंत राहण्याचा, जगण्याचा, जगवण्याचा अधिकार दिलेला होता. हे माझ्या आई वडिलांना तेव्हा माहित नव्हतं कारण ते अशिक्षित होते. पण मात्र अप्रत्यक्षपणे का होईना तो बुद्धाचा विचार त्या ताटा शेजारी टाकलेल्या आणि ते पाणी फिरवलेल्या म्हणजे त्या मुक्या किड्याचं सुद्धा त्यालाही त्या पाण्याचा गंध व्हावा, त्यालाही त्या पाण्याचा स्पर्श व्हावा, या त्यामागचा उद्देश होता. हे भगवान बुद्धाचं लिटरेचर वाचल्यानंतर लक्षात येत आहे. भगवान बुद्धाचा विचार पहा, स्त्री आणि पुरुष समानता असणारा विचार. पूर्वी आम्ही लहान असताना किंवा माझ्याही लग्नाच्या वेळेस पत्रिकेमध्ये फक्त वडिलाचं नाव असायचं, फक्त वडिलाचं नाव, यांची कन्या, यांचा पुत्र किंवा यांचा मुलगा असा उल्लेख असायचा. पण आता आणि दुसरी एक पत्रिका बौद्धांच्या घरची पत्रिका यायची तेव्हा त्याच्यामध्ये आई आणि वडील ह्या दोघांचंही नाव असायचं.
मी माझ्या आईला नेहमी प्रश्न विचारायची, आपल्या ज्या पत्रिका असतात त्याच्यामध्ये फक्त वडिलाचं नाव असते आणि बौद्धांच्या घरच्या पत्रिका असतात तेव्हा आई आणि वडील दोघांचेही नाव असते, मग ते अपत्य तर दोघांचंही आहे, मग दोघांचं नाव का नाही, बाबाचंच नाव का असते एकट्याचं? त्यावेळेस माझी आई उत्तर देऊ शकली नाही, पण मात्र अप्रत्यक्षपणे उशिरा का होईना भगवान बुद्धाचा तो समानतेचा विचार या देशातल्या प्रत्येक समाजातल्या माणसाला स्वीकारावाच लागला, कारण सत्याकडे पाठ फिरवता येईल पण नाकारता मात्र येणार नाही. आज जेव्हा लग्नाच्या पत्रिका बाकी ठिकाणच्याही समाजाच्या जेव्हा पाहते तेव्हा मात्र हल्लीच्या लग्न पत्रिकांमध्ये आई आणि वडील दोघांची नावं दिसतात, म्हणजे त्यांनीही भगवान बुद्धांची समानता स्वीकारलेली आहे हा अर्थ तेथून अभिप्रेत होतो, हा अर्थ त्याचा निघतो असं मला वाटते. आता आपण बाबासाहेबांनी हाच धम्म स्वीकारला आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं नाही की कोणत्याही याच जातीच्या लोकांनी या आणि भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारा. ज्यांना ज्यांना यातून मुक्ती पाहिजे आहे, ज्यांना ज्यांना समानता पाहिजे, ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे आहे, त्या सर्वांनी ह्या धम्मामध्ये या, हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. एका विशिष्ट जातीला उद्देशून ते बोललेले नाही आणि ज्यांना ज्यांना ते अभिप्रेत होतं, ज्यांना ते अपेक्षित होतं ते त्या जरी धम्म घेतला नसेल पण मात्र त्या विचारधारेने प्रभावित होऊन त्या दिशेने वाटचाल करून राहिलेले आहेत. स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, त्याची भाषा जरी बोलत असले तरी अप्रत्यक्षपणे ह्या महापुरुषांचा विचारच आपण स्वीकारलेला आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा एक की वन विभाग दरवर्षी जी वाघांची गणना करते ती फक्त आणि फक्त बुद्ध पौर्णिमेलाच केल्या जाते. बुद्ध पौर्णिमेलाच होते, बाकी कोणत्याही पौर्णिमेला होत नाही, कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची जी प्रकाशाची तीव्रता असते ती तीव्रता इतर पौर्णिमेपेक्षा जास्त असते आणि त्या दिवशी वाघांची गिनती केल्या जात असते. केवढं मोठं महत्व आहे त्यांचं. भगवान बुद्धाच्या ज्या पौर्णिमा आहे त्या 12ही पौर्णिमेच्या मागे इतिहास आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या मागे इतिहास आहे, तो इतिहासही आपण जाणून घेतला पाहिजे. त्यानंतर बाबासाहेबांचे उपकार या देशातल्या प्रत्येक नागरिकावरती आहेच आहे. माझ्यासारख्या ओबीसीला एक वेळ अशी होती की बाबासाहेब माहीत नव्हता, पण मात्र बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, ते वाघिणीचं दूध घेतलं आणि तेव्हापासून जे वाचनाची आवड निर्माण झाली त्यातून बाबासाहेब जेव्हा जाणला, बाबासाहेबांनी शोध घेतला तेव्हा प्रश्न पडला की बाबासाहेबांनी कोणी एका जातीसाठी काम केलं नाही तर या देशातल्या संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. अमेरिकेच्या बाता करतो आपण, इंग्लंडच्या गोष्टी करतो आपण, ज्या इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये महिलांना मताचा अधिकार देण्यासाठी तिथल्या महिलांना आंदोलन करावी लागली. मताचा अधिकार देण्यासाठी त्याने महिला रस्त्यावर उतरल्या, त्या महिलांना जिवंत जाळला. हा इतिहास आहे अमेरिका आणि इंग्लंड मधला. 150 वर्ष, 125 वर्ष, 100 वर्ष ह्या प्रगत देशांना महिलांना मताचा अधिकार देण्यासाठी लागला होता. पण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका चुटकीने कोणीही मागणी न करता मताचा अधिकार दिलेला आहे. इथल्या व्यवस्थेने काय सांगितलं, मताचा अधिकार कोणाला मिळेल, ज्याच्या घरी शेती आहे, जो इन्कम टॅक्स भरत असेल, जो ग्रॅज्युएट झाला असेल त्याला मताचा अधिकार मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या देशामध्ये ह्या शिक्षणाला, ह्या वाघिणीच्या दुधाला इतर समाजापर्यंत पोहोचू दिलं नाही, जिथं शिक्षण बंदी होती तिथं तो माया बाप ग्रॅज्युएट कसा राहील, ज्याला धनसंचय करण्याचा अधिकार नव्हता त्याच्याकडे कुठं वावरं राहील आणि ज्याच्याकडे पैसाच नाही तो इन्कम टॅक्स कुठून भरेल. या तीनही अटीमध्ये माझा या देशातला आजचा SC ST OBC मायनॉरिटी वाला समाज मोडत नाही, म्हणून त्याला अटी न देता त्याला सरसकट मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका
कलमाने भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे इथल्या व्यवस्थेचा विरोध पत्करून. आता या देशातल्या हिंदू महिलांना अधिकार दिला. आता हिंदू महिलांमध्ये कोणकोणते धर्मीय येतात याची पुष्टी ही बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये दिसते. यामध्ये हिंदू महिला आहेच, बौद्ध, जैन, शीख यांचा सुद्धा उल्लेख आहे हिंदू धर्मांमध्ये. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सर्व धर्मातल्या महिलांना हिंदू शब्द देऊन त्या महिलांना सर्व हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ते अधिकार बहाल केलेले आहे. मग कोणते अधिकार भेटले? आज जरी महिला त्याचा गैरवापर करणाऱ्या मुली म्हणा हल्लीच्या करत असतील, पण मात्र त्यावेळेसची परिस्थिती अशी होती, त्याला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हिंदू कोड बिल तयार करावं लागलं. आणि त्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना घटस्फोटाचा अधिकार भेटला, आंतरजातीय विवाहाचा अधिकार भेटला, तिला कोणाला दत्तक घेण्याचा अधिकार भेटला. असे अनेक अधिकार हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना बहाल केले. आणि जेव्हा हे हिंदू कोड बिल पास झालं नाही तेव्हा बाबासाहेब आपल्या व्यथित अंतःकरणाने म्हणतात, माझे स्वतःचे 4 लेकरं मेले तेव्हा जेवढं दुःख मला झालं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख हे हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे झालेलं आहे. न रडता भागता म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, न रडता भागता हे हिंदू कोड बिल त्या जमिनीत गाडलं गेलं, त्याला दफन केलं गेलं. हे व्यथित आणि दुःखी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, म्हणजे या देशातल्या हिंदू महिलांसाठी बाबासाहेबांनी किती म्हणजे तीव्र भावना होती की त्यांना हे अधिकार, संवैधानिक अधिकार बहाल व्हायला पाहिजे. ज्या अमेरिकेच्या गोष्टी आम्ही सांगतो, शस्त्रसाठा आहे, हे आहे, ते आहे, गोष्टी करतो, त्या अमेरिकेमध्ये 1993 मध्ये कुठं प्रसूती रजा भेटायला लागली, मॅटर्निटी लिव्ह भेटायला लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर मजूर मंत्री असतानाच त्याची तरतूद करून ठेवली होती या देशातल्या महिलांसाठी मॅटर्निटी लिव्हची, प्रसूती रजेची. दूरदृष्टी असणारा हा महामानव, ह्या महामानवांनी ज्या देशामध्ये जातीमध्ये विखुरलेला, प्रत्येक जातीमध्ये विखुरलेला समाज, त्या प्रत्येक जातीमध्ये विखुरलेल्या समाजाला जसं ओबीसी आहे, त्या ओबीसीच्या 3743 जाती याला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, या सूत्रामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ज्या एसटी मध्ये 1500 जाती येतात, त्या एका 1500 जातीला एकाच कॅटेगरीमध्ये बांधलं, ती म्हणजे एससी शेड्यूल कास्ट मध्ये. आणि ज्या एसटी मध्ये 1000 जाती येतात त्या मला एकाच त्या 1000 जातीला एका सूत्रामध्ये, एका शब्दामध्ये बांधलं, शेड्यूल ट्राईब नावाच्या ह्या एका सूत्रामध्ये विखुरलेल्याला एका सूत्रात संघटित करण्याचं काम त्या शब्दामध्ये कटिबद्ध करून एकमेकांचे प्रश्न समान आहेत हे दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. बाबासाहेबांच्या पुन्हा ह्या संविधानाला तडा देण्यासाठी एससी मध्ये ABCD नावाचं पिल्लू पुन्हा उभं केलेलं आहे. कारण ही व्यवस्था यांची शक्ती कशी विघटित करता येईल, यांचे तुकडे कसे पाडता येईल, यांचे तुकडे पाडून आपसामध्ये कसं लढवता येईल, हीच नीती फोडा आणि राज्य करायची या देशात चालू आहे. म्हणून आपण सावध असलं पाहिजे. बाबासाहेब म्हणूनच म्हणतात, कायदे कितीही चांगले असो पण त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक जर योग्य नसेल तर त्या कायद्याला काही अर्थ नसतो. म्हणून बाबासाहेब पुढे म्हणतात की राज्यघटना ही जनतेच्या कल्याणासाठी आहे, राज्यघटना ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. पण या देशातली जनता जागरूक नसल्यामुळे या देशातील राजकारणी वाटेल तसा नंगा नाच या राज्यघटनेचा करतील भविष्यामध्ये. हे भाकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आज मात्र आम्हाला ते सत्यात उतरताना दिसत आहे. बाबासाहेब म्हणतात, आपण भीमराव आंबेडकर, भीमरावचे बाबासाहेब करणारे हे ओबीसी कोण? 12वी झालं, ग्रॅज्युएशन साठी पैसा नाही. केळुस्कर गुरुजी डॉक्टर बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन जातात. सयाजीराव गायकवाड ओबीसी असणारे, ते बाबासाहेबांना पुढचं शिक्षण करण्यासाठी स्कॉलरशिप देतात आणि त्या बाबासाहेब स्कॉलरशिपच्या भरोशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रॅज्युएट होतात. अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जातात, पुन्हा सयाजीराव गायकवाड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, त्यांना स्कॉलरशिप देतात.
बाबासाहेब त्यानंतर जेव्हा लंडन मध्ये शिकायला जातात, विस्ताराने सांगायला तेवढा वेळ नाही, लंडन मध्ये शिकायला जातात, त्यांची स्कॉलरशिपची मर्यादा संपून जाते, बाबासाहेबांना आपलं अर्धवट शिक्षण सोडून पुन्हा भारतात यावं लागते. आणि हे जेव्हा शाहू महाराजांना कळते, तेव्हा शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेबांना आपल्या राजवाड्यावर बोलावतात आणि म्हणतात की या देशाला तुमची गरज आहे, या देशाला तुमची गरज आहे, तुमच्या विद्वत्तेची गरज आहे. आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्वतः आपल्या स्कॉलरशिप देतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढचं अर्धवट असणारं शिक्षण घेण्यासाठी लंडनला पाठवतात. ही ताकद ओबीसी समाजाची बाबासाहेबांच्या सोबत होती आणि बाबासाहेबांना ती ताकद त्यांच्याकडून मिळाली, म्हणून ओबीसींनी तो अभिमान बाळगायला पाहिजे, तो आदर ठेवायला पाहिजे. त्या इंग्लंडमध्ये असतानाच बाबासाहेब जर्मन भाषा शिकतात आणि जर्मनी मधले सुद्धा आपलं शिक्षण तिथे पूर्ण करतात. विचार करा, जेही बालगोपाल आहे शिक्षण घेणारे, ज्या बाबासाहेबांना वर्गात कधी बसू दिलं नाही, वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब, ज्या बाबासाहेब कपड्यामध्ये शिदोरी बांधून आणायचे, जेवणाची सुट्टी होईपर्यंत त्या शिदोरी मधली कपड्यात बांधलेली भाकर वाळून जायची, सुट्टी झाल्यावर ती वाळलेली भाकर जेव्हा बाबासाहेब खायचे तेव्हा ती घशात अडकायची. समोर पाण्याचं मडकं असूनही बाबासाहेबांना उजागरी नव्हती त्या मडक्यातलं पाणी पिण्याची. चपराशी पाहायचा की अरे हा पाणी प्यायला येत आहे का, तो पटकन तिथून पुढे निघून जायचा. घशात घास अडकलेला असायचा, जीव कासावीस व्हायचा, पण मात्र त्या माणसाचा जीव दुखत नव्हता की याला घुटभर पाणी दिलं पाहिजे. असे दिवस असा अपमान ज्या महामानवाने सहन केला आणि आज त्याच महामानवाच्या विद्वत्तेवर हा देश चालतो आहे, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आमचे मायबाप आम्हाला तर पूर्ण सुविधा आज प्रोव्हाइड करून देऊन राहिलेले आहे, तर आपणही त्यांच्या त्या कष्टाची कदर केली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की मला कायदेमंत्री होण्यापेक्षा कृषी मंत्री व्हायला मला केव्हाही आवडेल. पण बाबासाहेबांची ती इच्छा पूर्ण झाली नाही, पण काही तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलेल्या आहेत. कलम 323 नुसार या देशातला कोणत्याही जाती धर्मातला शेतकरी असेल तो शेतकरीच गणला जाईल आणि त्या शेतकऱ्याला कलम 323 नुसार फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये करून ठेवलेली आहे. त्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून शेतीशी संबंधित कोणतेही प्रॉब्लेम असतील, त्याला शेतीच्या मालाला भाव जर योग्य मिळत नसेल तर त्या ठिकाणी 323 अंतर्गत फास्ट ट्रॅक मध्ये तो शेतकरी केस टाकू शकतो आणि आपल्या मालाला योग्य भाव मिळवू शकतो. पण या देशातल्या राज्यकर्त्यांमध्ये ती नीतिमत्ताही नाही, ती नियतही नाही, म्हणून आजही शेतकऱ्यांचे भाव त्यांच्या पिकाला योग्य मिळत नाही. पिवळ्या सोन्याचा भाव हा 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर 2.5 लाखापर्यंत पोहोचतो, पण मात्र ज्या ठिकाणी शेतकऱ्याची कष्ट आहे, त्याचा घाम आहे, त्याच्या मालाला मात्र त्याच्या त्या सोन्यासारख्या कापसाला सुद्धा योग्य भाव या देशामध्ये मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही. ही या देशाची दुर्गती आहे. कारण बाबासाहेबांनी हा इशारा दिला होता या देशातल्यांना इशारा देताना संविधान सभेपुढे भाषण करताना बाबासाहेब म्हणतात की या देशाला घटना अर्पण करताना मला आनंदही होत आहे आणि भीतीही वाटत आहे. देशाला घटना अर्पण करताना 2 प्रश्न माझ्या मनात निर्माण होतात. एक पहिला प्रश्न, भविष्यात या घटनेचे काय होईल, ही घटना शाबूत राहील की नष्ट होईल, आणि दुसरा प्रश्न हा पडतो की या देशातली लोकशाही जिवंत राहील की नष्ट होईल. ह्या 2 प्रश्नांनी माझं मन फार अस्वस्थ होत आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की ज्या दिवशी या देशामध्ये देशापेक्षा जात, धर्म, पंथ, राजकीय नेता, राजकीय पक्ष याला सर्वश्रेष्ठ मानल्या जाईल,
त्या दिवशी या राज्यघटनेला आणि या देशात